सगळ्यांना शुभ सकाळ. तर इथं रात्री अर्धा किलो साबुदाणा भिजत ठेवला होता, छान भिजला आहे. आता आपल्याला याच्या लाल मिरचीच्या चकल्या करायच्या आहे. थोड्याच करायच्या आहे कारण हिरव्या मिरचीच्या भरपूर केल्या आहे. इथं अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 किलो बटाटा घेतला आहे मी. आणि इकडं ठेवलेलं आहे कुकर. इकडं चालू आहे तयारी. तर वालाच्या शेंगाची भाजी आहे, रेसिपी नाही आहे. वालाच्या शेंगा. चला, सकाळी सकाळी सगळीच तयारी असते आणि धावपळ पण असते. तर बटाटा स्वच्छ धुवून घेते मी. 1.5 किलो बटाटा, अर्धा किलो साबुदाणा, छान लाल मिरचीचा चकला. कुकर लावून घेतला मी आणि 2 ते 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इकडं वालाच्या शेंगाची भाजी. सकाळी सकाळी असं काहीतरी होत. इथं घेतलं मिक्सरचं भांडं. त्यात 10 ते 15 लाल मिरच्या दळून घ्यायच्या मिक्सरला. मिरची दळून घेऊ. चला, इथं बटाट्याचे सल्ट काढून घेते मी आणि छान किसणीने किसून किंवा मग तुम्ही पुरणाच्या चाळणीवर पुरण करून घेऊ शकता. म्हणजे आपले चकली करताना त्या साच्यामध्ये येत नाही गठोळी. त्याच पद्धतीने सल्ट काढून घेते. इथं आपण बटाट्याचं पुरण करून घ्यायचं आहे. असं पुरण एकदा मी पुरण करून घेते बटाट्याचं, म्हणजे चकलीमध्ये गठोळे येणार नाही. 1 ग्लास पाणी टाकून आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवून द्यायचा 10 मिनिटासाठी. चला, साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आधी 1 ग्लास पाण्यामध्ये. झालेला साबुदाण्याचा कलर चेंज. आता यात टाकायचं आहे आपल्याला बटाटे, किसलेला बटाटा, लाल मिरची आणि मीठ. किसलेला बटाटा पण मी पुरण करून घेतलं. तो बटाटा टाकून घ्यायचा आहे सगळा. अर्धा किलोला 2 किलो बटाटा. 1 चमचा मिरची घेते मी लाल, 1 चमचा आणि अर्धा लाल मिरची. प्रमाणे मीठ खायचे 1.5 चमचा मीठ घेतलं आहे. चला, इथं मिक्स करून घेते. आणि पाण्याचा वापर नाही करायचा. थोडं घेतलं होतं मी, 1 ते 1.5 ग्लासच पाणी वापरलं आहे साबुदाणा शिजण्यासाठी. इथं तुम्ही मीठ चेक करू शकता. आता याच पद्धतीने 5 ते 7 मिनटासाठी छान मिक्स करून घ्यायचं आणि मग उन्हात छान चकल्या कर. पिठाच्या पिशवीत बॅटर हे करून घेतले. आज सोऱ्याने नाही करत आहे, याने छान येतं. मिठाच्या पिशवीचे वापर करते आज मी. सोऱ्याने आणला वरती, जर वाटलं तर आणल नंतर, पण आता मिठाच्या पिशवीने करून बघते. तशा हिरव्या मिरचीच्या छान आल्या आहे म्हणून मग आज म्हटलं चला आज पिशवीनेच करून बघू. मी आता छोटे छोटेच करणार आहे. अशा छान आता करून घेते. छोटे छोटेच करायचे आणि कलर पण छान आला. वाळल्यावर अजून छान कलर येईल लाल. उभे तिने आता करून घेते मी. छान येत आहे. चला, इथं चकल्या सुकल्या थोड्या काढून घेऊ. परत उद्या उन्हात वाळत घालायच्या इकडं. अशा झाल्या होत्या सुनबाई. चला, इथं चकल्या छान वाळल्या आहे. आता तळून बघू. तर तेल चकल्या छान वाळलं आणि छान कलर पण छान आला. आता तळून बघू. तर इथं ठेवली कढई. चला, तेल तापलेलं आहे. चकल्या आमच्या इथं रामनवमीचं आज मुहूर्तावर कीर्तनाचं हे चालू झालेलं आहे. तुम्हाला आवाज येत असेल तर 7 दिवस कीर्तन आहे. छान शेअर कराल तुमच्याशी. सकाळी 10ला लेडीजचं आहे. संध्याकाळी 7 ते 9 जेंट्स. महाराजांचं कीर्तन महाराजांचंच आहे. चला, आवाज येत असेल
तर बघा किती छान झाल्या आणि छान फुलल्या पण आहे. चला नक्की करून बघा. रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर या आता चकल्या खायला. तर आज रामनवमीचा उपवास नसतो आणि आवडली तर लाईक करा. चकल्या मी एक तोडून दाखवते.